विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण करिअर्स आफ्टर 10th या विषयावरती बोलणार आहोत. तर किरण क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा नुकतीच पार पडली. मग या परीक्षेनंतर तुम्ही काही प्लॅनिंग केले आहे का? सर्वांनी काही ना काही प्लॅनिंग नक्की केले असेल याची आम्हाला खात्री आहे. कोणी गावी जाणार असेल तर कोणी फिरायला जाणार असेल, कोणी स्विमिंगला जाणार असेल तर कोणी आवडीची पुस्तके वाचणार असेल, तर कोणी निवांत झोपणार असेल, नाही का? आज याचबरोबर तुमच्यापैकी बरेच जण MSCIT हा कोर्स लावणार असतील. बरोबर ओळखलं का आम्ही? तुमच्यापैकी कोणी असं असेल की ज्यांनी MSCIT करायचं अजून ठरवलं नसेल तर आजच नक्की करा आणि माहिती घ्या या कोर्सबद्दल. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही का सांगत आहोत याबद्दल, तर MSCIT का करायचा, त्याचे फायदे काय ते आपण पाहूया. MSCIT म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. MSCIT करण्याचे फायदे काय? तर पहिला फायदा असा की MSCIT केल्याने कम्प्युटरबाबतची बेसिक ओळख होते. पुढे भविष्यात तुम्ही सरकारी नोकरी करणार असाल तर MSCIT हा कोर्स जवळपास कंपल्सरी केलेला आहे. ईमेल करणं, स्वतःच्या प्रिंटेड नोट्स बनवणं, प्रेझेंटेशन बनवणं इत्यादी कला तुम्ही अवगत करू शकता. सरकारी नोकरी नाही, पण तुम्ही इतर कोठेही नोकरी अथवा तुमचा स्वतःचा व्यवसाय करणार असाल तर तिथेही तुम्हाला या कोर्सचा पुरेपूर फायदा होऊ शकतो. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा तरी देखील या कोर्सचा तुम्हाला पुरेपूर फायदा होऊ शकतो. हे झाले तुम्ही 10वीची बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत तुम्ही तुमचा वेळ कसा घालवणार त्याबद्दलचे नियोजन. पण त्यानंतर काय शिकायचं, पुढे काय बनायचं, त्यासाठी काय करावं लागेल, मग ॲडमिशन कधी, कुठे, कसे घ्यायचे, आहेत का हे सगळे प्रश्न तुमच्याही मनात? तर ह्या सर्व प्रश्नांची थोडीशी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आपण पाहणार आहोत की 10वी नंतर आपण कुठे डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतो किंवा 10वी नंतर 11वी 12वी करून पुढे शिकण्याचे काय मार्ग उपलब्ध आहेत. चला तर मग सर्वात आधी 10वी नंतर आपण काय शिकू शकतो किंवा कोणते पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत ते पाहूयात. 10वी ही महत्त्वाचा पाया मानली जाते. आता ह्या 10वी नंतर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा ह्या कोर्सेसकडे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मग ह्या कोर्सेसमध्ये कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत? तर डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग. हे सगळे इंजिनिअरिंगचे डिप्लोमा कोर्सेस असून हे 10वी नंतर जर तुम्ही ॲडमिशन घेतले तर हे साधारणतः 3 वर्षाचे असतात. आता हे वरती जे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्स व्यतिरिक्त अजूनही इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा फील्ड्स आहेत ज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर त्यानंतर तुम्ही DMLT या कोर्समध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकता. आता हे DMLT म्हणजे काय? तर हे DMLT म्हणजे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्ही जर आजारी पडलात तर तुम्ही तुमचं ब्लड चेक करण्यासाठी जाता का? तर ते ब्लड चेक करण्यासाठी ज्या कोर्सची आवश्यकता असते तो हा कोर्स 10वी नंतर केला तर हा साधारणतः 2 वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरीज, रिसर्च लॅबोरेटरीज अशा व अनेक ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्यानंतर तुम्ही डिफेन्स सर्व्हिसेस जसं की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यासाठी देखील प्रयत्न करू शकता. त्यानंतर काही ॲग्रिकल्चर कोर्सेस आहेत जसे की डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर, डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग, डिप्लोमा इन डेअरी टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ॲनिमल हजबंड्री, डिप्लोमा इन ॲनिमल हॉर्टिकल्चर. हे सगळे शेतीविषयक व शेतीपूरक असे कोर्सेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांना घरची शेती देखील सांभाळायची आहे किंवा हे शेतीच्या अनुषंगाने जर काही पुढे करिअर करायचं असेल तर त्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे कोर्सेस आहेत. हे साधारणतः 2 ते 3 वर्षाचे कोर्सेस असतात. याच्यानंतर तुम्ही
ITI देखील करू शकता. आता ITI हे सर्वांना त्यातल्या त्यात परिचयाची असलेली फील्ड. मग याच्यामध्ये सर्वेअर म्हणजे तुमची जी जमीन वगैरे मोजली जाते किंवा तुम्ही थोडक्यात जे प्लॉटिंग वगैरे म्हणता तर त्या बाबतीतला हा सर्वेअर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिशियन, फॅब्रिकेशन, लॅब असिस्टन्स, मेकॅनिक, पेंटर, वायरमन, CNC टर्नर यासारखे तुमचे परिचयाचे शब्द असलेले ह्या फील्ड्स आहेत. आता हे सर्व कोर्सेस साधारणतः 2 वर्षाचे असतात. आता हे जे वरती तुम्हाला सांगितलेले कोर्सेस मी सांगितले आहेत त्या व्यतिरिक्त अजून 200पेक्षा जास्त ऑप्शन्स तुम्हाला ITI या क्षेत्रामध्ये अवेलेबल आहेत. ITI केल्यानंतर तुमचा स्वतःचा व्यवसाय असो किंवा एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब असो हे मिळणं सोपं जाऊ शकतं. आता हे ITI सोडता अजून काही अदर डिप्लोमाज आहेत की जे तुम्ही करू शकता, जसे की डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. ज्यांना स्वतःचा व्यवसाय ओपन करायचा आहे हॉटेल क्षेत्रामध्ये किंवा हॉटेलमध्ये तुम्हाला काम करण्याची इच्छा आहे तर अशा वेळेस तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा करू शकता. डिप्लोमा इन इंटिरियर डिझायनिंग हे आजच्या काळामध्ये एक उभारी देणारं क्षेत्र देखील उपलब्ध तुमच्याकडे आहे. डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग तुम्ही ऐकलं असाल. डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डिप्लोमा इन ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया, डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट यासारखे देखील व्यवसायपूरक डिप्लोमाज 10वी नंतर तुम्ही सहजरित्या करू शकतात. आता हे 10वी झाल्यानंतर तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा नसेल तर पुढे ऑप्शन्स काय अवेलेबल राहतात, तर तुम्ही 11वी 12वी करणे, बरोबर. मग 11वी 12वी नंतर तुम्हाला साधारणतः 3 फील्ड किंवा 3 फील्डमध्ये तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता हे माहिती असतं. पहिलं झालं 11वी 12वी सायन्स किंवा 11वी 12वी कॉमर्स किंवा 11वी 12वी आर्ट्स. मग आता हे केल्यानंतर पुढे काय, तर याची आपण वेगवेगळी फील्डची वेगवेगळी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला सपोज तुम्ही 11वी सायन्स केलं व त्यानंतर 12वी सायन्स केलं. मग तुम्ही जेव्हा सायन्स फील्डला जाता तेव्हा त्याचं ग्रुपिंग झालेलं असतं किंवा त्याच्यामध्ये ग्रुप्स असतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जसं की पहिला ग्रुप असतो विथ PCMB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. त्यातला दुसरा ग्रुप असतो विथ PCM म्हणजे पहिल्या ग्रुपमधला बायोलॉजी वेगळा होतो व तुमचा फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हा ग्रुप राहतो. त्यातला तिसरा ग्रुप असतो तो म्हणजे त्यामध्ये मॅथ्स हा ऑप्शन नसतो व फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 फील्डमध्ये तुम्ही पुढे क्षेत्र निवडता. मग आता आपण पहिल्यांदा जर तुम्ही PCMB हा ग्रुप घेतला असेल तर हा ग्रुप घेऊन तुम्ही पुढे काय करू शकता याबाबतची माहिती घेणार आहोत. सुरुवातीला तुम्ही BSc इन डेअरी टेक्नॉलॉजी हे क्षेत्र निवडू शकता. यानंतर तुम्ही त्या क्षेत्रात पुढे MBA करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. मग MBA करण्यासाठी 2 वर्षे आणि साधारणतः BSc करण्यासाठी 4 वर्ष असे तुम्हाला वेळ द्यावा लागेल. पुढे बॅचलर ऑफ फार्मसी हा ऑप्शन्स देखील तुम्हाला मुख्यत्वेकडून उपलब्ध राहू शकतो. मग हे B.Pharm केल्यानंतर तुम्ही स्वतःचा MBA करून स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता. तसेच तुम्ही बॅचलर केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये मास्टर्सचं शिक्षण देखील घेऊ शकता. मग बॅचलर डिग्रीसाठी तुम्हाला साधारणतः 3 वर्ष आणि मास्टर्स डिग्रीसाठी तुम्हाला साधारणतः 2 वर्ष एवढा वेळ द्यावा लागेल. त्यानंतर पुढचं तुम्हाला फील्ड अवेलेबल आहे ती म्हणजे बॅचलर इन टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर म्हणजेच तुम्ही B.Tech इन ॲग्रिकल्चर असं देखील म्हणू शकता. मग ते B.Tech इन ॲग्रिकल्चर केल्यानंतर देखील तुम्ही MBA करू शकता किंवा बॅचलर डिग्री झाल्यानंतर तुम्ही त्यासाठी मास्टर्सचं देखील शिक्षण पुढे तुम्ही घेऊ शकता. आता त्यानंतर तुम्ही BSc करू शकता बायोटेक्नॉलॉजीमध्ये. ही बायोटेक्नॉलॉजी ही देखील एक तुमच्या करिअरला उभारी देणारा फील्ड ठरू शकते आजच्या काळामध्ये. यामध्ये देखील तुम्ही स्वतः पुढे जाऊन MBA करून स्वतःचा बिझनेस असो किंवा चांगल्या बायोटेक्नॉलॉजी कंपनीमध्ये कामाला लागू शकता किंवा बॅचलर डिग्री झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये देखील मास्टर्सची डिग्री कंप्लीट करू शकता. त्यानंतर तुम्ही BSc इन ॲग्रिकल्चर म्हणजे BSc ॲग्री ही गोष्ट किंवा ही फील्ड तुम्ही ऐकली असेल तर त्यामध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकता. यामध्ये देखील तुम्ही पुढे जाऊन MBA आणि त्यानंतर MSc इन ॲग्रिकल्चर
यामध्ये शिक्षण घेऊ शकता. MSc करण्यासाठी म्हणजे मास्टर्स करण्यासाठी साधारणतः 2 वर्ष आणि तुम्हाला बॅचलरची डिग्री मिळवण्यासाठी साधारणतः 4 वर्षाचा कालावधी द्यावा लागतो. आता हे जे आपण पाहिलं हे जेव्हा तुम्ही जर तुमचा ग्रुप PCMB हा ठेवला असेल तर त्यानंतर तुम्ही काय करू शकता ह्या गोष्टीची माहिती घेतली. आता आपण पाहणार आहोत जर तुमचा ग्रुप PCB असेल तर पहिला कोर्स आहे BAMS. तर BAMS केल्यानंतर तुम्ही MD याचे शिक्षण घेऊ शकता किंवा स्वतःचं क्लिनिक ओपन करू शकता किंवा एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये देखील डॉक्टर म्हणून काम करू शकता. BAMS नंतर BHMS, BDS या फील्ड्स देखील म्हणजे या डॉक्टर फील्ड देखील तुम्हाला ॲडमिशनसाठी ओपन आहेत. BDS झाल्यानंतर तुम्ही MDSसाठी देखील ॲडमिशन घेऊ शकता. MDS 2 वर्षाचे व BDS 4 वर्षाचे असा 6 वर्षाचा कालावधी तुम्हाला द्यावा लागू शकतो. त्यानंतर MBBS याचे शिक्षण देखील तुम्ही पुढे जाऊन घेऊ शकता. तर MBBS झाल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला MD किंवा MS या ठिकाणी देखील ॲडमिशन मिळू शकते किंवा तुम्ही MBBS झाल्यानंतर स्वतःची डॉक्टरकीची प्रॅक्टिसची सुरुवात देखील करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला नर्सिंग या विषयामध्ये जर आवड असेल तर तुम्ही नर्सिंगसाठीची BSc म्हणजे BSc नर्सिंग यासाठी देखील ॲडमिशन घेऊ शकता किंवा डिप्लोमा नर्सिंगसाठीचा जो डिप्लोमा अवेलेबल आहे तो डिप्लोमा देखील तुम्ही करू शकता. या डिप्लोमासाठी साधारणतः 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला द्यावा लागू शकतो. या व्यतिरिक्त काही पॅरामेडिकल कोर्सेस आहेत याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. आपण 10वी नंतर जसा DMLT हा कोर्स पाहिला होता तसा 12वी नंतर विथ PCB ग्रुप असताना तुम्ही BMLT हा कोर्स करू शकता. म्हणजे त्यामध्ये जे तुम्ही डिप्लोमा करणार होता तर या ठिकाणी तुम्हाला बॅचलर्स ही डिग्री मिळू शकते. आता या व्यतिरिक्त तुम्ही फिजिक्स, बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी व मायक्रोबायोलॉजी या विषयांमध्ये BScचे शिक्षण घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही MSc पदवीसाठी देखील ॲडमिशन घेऊ शकता. MSc झाल्यानंतर म्हणजे तुमचं मास्टर्स झाल्यानंतर तुम्हाला त्या विशिष्ट विषयामध्ये जर डॉक्टरेट करायचे असेल, PhDसाठी जर काही रिसर्च करायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. PhD या डॉक्टरेटसाठी 2 वर्षाचा कालावधी तसेच मास्टर्स डिग्रीसाठी 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला द्यावा लागू शकतो किंवा तुम्ही विशिष्ट विषयामध्ये केलेली BSc त्यानंतर तुम्ही बायोटेक या फील्डसाठी देखील ॲडमिशन घेऊ शकता. त्यानंतर बॅचलर्स MSc इन बायोटेक झाल्यानंतर तुम्ही MTechसाठी देखील ॲडमिशन घेऊ शकता. पुढे BSc इन होम सायन्स ही एक वेगळी फील्ड देखील त्यासाठी उपलब्ध आहे. ही 3 वर्षाचा असलेला हा कोर्स उपलब्ध आहे. त्यानंतर आपण विथ PCM हा ग्रुप असल्यानंतर कोणत्या फील्डमध्ये आपण करिअर करू शकतो याची माहिती घेऊयात. सगळ्यात आधी NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी या क्षेत्रासाठी किंवा इथे ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता. यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा डिफेन्स क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरीची किंवा सेवा देण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर बॅचलर इन आर्किटेक्ट ह्या 5 वर्षाच्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. हे झाल्यानंतर तुम्ही इंटेरियर डिझायनिंग किंवा लँडस्केप डिझायनिंग या क्षेत्रासाठी डिप्लोमा कोर्स जो अवेलेबल आहे त्यामध्ये ॲडमिशन घेऊन तुम्ही तुमचे करिअर त्यामध्ये सेट करू शकता. या व्यतिरिक्त इंडियन आर्मी या क्षेत्रामध्ये टेक्निकल एंट्री ही 12वी सायन्स या तुम्हाला ॲडमिशन सहज मिळू शकते. त्यानंतर BTech 4 वर्षाचे
4 वर्ष कालावधीचे BTech यासाठी देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आपण 10वी नंतर पाहिले होते की तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा हा 12वी नंतर करायचा असे ठरविले तर तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षास डायरेक्ट ॲडमिशन मिळू शकते. म्हणजे त्यानंतर फक्त 2 वर्ष शिकल्यानंतर तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग डिप्लोमाची डिप्लोमा डिग्री तुम्हाला मिळू शकते. या व्यतिरिक्त BCS, BCA, BBA हे क्षेत्रे शिकण्यासाठी देखील तुम्हाला उपलब्ध आहेत. हे झाल्यानंतर तुम्ही MCA किंवा MCS व MBA या क्षेत्रासाठी किंवा या फील्डसाठी तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. या व्यतिरिक्त एक नाविन्यपूर्ण किंवा आज रोजी ज्याची आवश्यकता आहे अशी फील्ड जर तुम्ही पाहिली तर ती म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन डिप्लोमा. या डिप्लोमासाठी ॲडमिशन घेतल्यानंतर फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी व फिल्म प्रोसेसिंग यासारख्या कला तुम्ही अवगत करू शकता व त्यामध्ये तुमचे करिअर घडवू शकता. या व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंट ही डिग्री देखील शिकण्याचे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत. बारावी नंतर 4 वर्षाची BE डिग्री घेतल्यानंतर आपल्यासमोर काय काय पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपण या पुढे पाहणार आहोत. सर्वात आधी IAS एक्झाम्स म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम्स या गव्हर्नमेंट एक्झाम्स देऊन तुम्ही रेल्वेजमध्ये किंवा पब्लिक सेक्टरमध्ये जॉबची संधी शोधू शकता. त्यानंतर मर्चंट नेव्ही किंवा त्यामध्ये मरीन इंजिनिअरिंग यासारख्या नाविन्यपूर्ण संधी देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त BE झाल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स देखील करू शकता. हे मास्टर्स केल्यानंतर इंजिनिअरिंगमधून इंजिनियर म्हणून तुम्हाला अनेक ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही टीचर म्हणून देखील तुमची सेवा बजावू शकता. या व्यतिरिक्त UPSC, MPSC यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी देखील तुम्ही करू शकता. त्या तयारीमध्ये त्या परीक्षांमध्ये एक्झाम्स देऊन तुम्ही IAS ऑफिसर यासारख्या ऑफिसर लेवलच्या पदांवरती देखील काम करू शकता. डिफेन्समध्ये तुम्हाला BE झाल्यानंतर डायरेक्ट एंट्रीची देखील संधी उपलब्ध आहे. जसे की इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स या ठिकाणी देखील तुम्ही तुमची सेवा देऊ शकता. BE नंतर MBAचे शिक्षण घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता अथवा त्या बेसिसवरती तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्याची देखील हमी आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही MSचे शिक्षण घेऊ शकता. हे MSचे शिक्षण तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमधून देखील घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त BE झाल्यानंतर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर जसे की गव्हर्नमेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर यांसारखे ऑप्शन्स देखील तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आता आपण पाहिले होते की 11वी व 12वी सायन्स या माध्यमातून केल्यानंतर आपल्याकडे कोणत्या कोणत्या फील्ड्स ह्या उपलब्ध आहेत. आता आपण माहिती घेणार आहोत. जर 10वी नंतर आपण 11वी व 12वी हे कॉमर्स या क्षेत्रातून केलं असेल तर आपल्याला पुढे कोणत्या कोणत्या फील्ड्समध्ये किंवा कोणत्या कोणत्या फील्ड्समध्ये आपण आपले करिअर घडवू शकतो. तर आपण 12वी कॉमर्स पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी काय करू शकतो तर तुम्ही CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट या करिअरसाठी तुमचं पुढचा वेळ देऊ शकता. त्यासाठी सुरुवातीला फाउंडेशन हा कोर्स तुम्हाला करावा लागतो. त्यानंतर BBA व त्यानंतर MBA या हे क्षेत्र देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर CS फाउंडेशन म्हणजे कंपनी सेक्रेटरी या विषयाची देखील तयारी तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त DED करून तुम्ही पुढे जाऊन शिक्षक देखील होऊ शकता. या व्यतिरिक्त BCA व बॅचलर ऑफ आर्किटेक्ट
या गोष्टी देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या 12वी इयत्तेमध्ये मॅथ्स व इंग्लिश हे विषय असणं कंपल्सरी आहे. 12वी नंतर BCom या 3 वर्षाच्या कोर्ससाठी देखील तुम्ही ॲडमिशन करू शकता. BCom झाल्यानंतर तुम्ही MBA करून मार्केटिंग, फायनान्स, मटेरियल यांसारख्या विषयांमध्ये MBAची डिग्री प्राप्त करून तुम्ही मॅनेजर अथवा बिझनेसमॅन बनू शकता. या व्यतिरिक्त बँक, प्रोबेशनरी डेव्हलपमेंट ऑफिसर यासारख्या एक्झाम्स तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त LLB व LLB नंतर LLM हे क्षेत्र निवडून तुम्ही ज्युडिशियरी फील्डमध्ये देखील तुमचे करिअर घडवू शकता. या व्यतिरिक्त CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हे तुम्ही BCom नंतर देखील त्याचे शिक्षण घेऊ शकता. या व्यतिरिक्त B.Ed, M.Ed व टीचर अशा संधी देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. कंपनी सेक्रेटरी, जसं आपण पाठीमागे पाहिलं होतं की 12वी नंतर तुम्ही कंपनी सेक्रेटरीसाठी प्रयत्न करू शकता, तसे BCom नंतर देखील तुम्ही कंपनी सेक्रेटरी या फील्डसाठी शिक्षण घेऊ शकता. या व्यतिरिक्त इम्पोर्ट एक्सपोर्ट डिप्लोमा हा एक आगळा वेगळा डिप्लोमा देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सायन्स केल्यानंतर किंवा सायन्स फील्डनंतर जसं तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देऊ शकत होता, तसेच तुम्ही BCom केल्यानंतर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर देखील MPSC UPSC सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देण्याची संधी तुमच्याकडे उपलब्ध असते. या व्यतिरिक्त काही कम्प्युटर कोर्सेस आहेत, जसे की टॅली. हे कम्प्युटर कोर्सेस करून तुम्ही कंपनीमध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून देखील काम करू शकता. काही बँकिंग एक्झाम्स आहेत ज्यांनी जे बँक कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकते. या व्यतिरिक्त ICWA ही फील्ड देखील तुम्हाला BCom नंतर उपलब्ध आहे. हे सर्व क्षेत्रे आपण पाहिली की जर तुम्ही 12वी ही कॉमर्स या फील्डमधून केली असेल तर तुम्हाला संधी कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत. आता आपण जर तुम्ही 11वी 12वी ही आर्ट्स या क्षेत्रातून केली असेल तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची आपण आता पुढे माहिती घेणार आहोत. सर्वात आधी D.Ed व D.Ed झाल्यानंतर टीचर अशी एक उत्तम फील्ड तुम्ही निवडू शकता. या व्यतिरिक्त BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क व त्यानंतर मास्टर ऑफ सोशल वर्क ही एक चांगली व आज रोजी गरजेची असलेली फील्डमध्ये तुम्ही शिक्षण घेऊ शकता. MSW केल्यानंतर तुम्ही NGOमध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे उपलब्ध होते. या व्यतिरिक्त आर्ट्स या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्यानंतर LLB व तसेच LLM या ज्युडिशियरी सर्व्हिसेस असलेल्या क्षेत्रामध्ये देखील तुम्ही शिक्षण घेऊ शकता. या व्यतिरिक्त DTL म्हणजे डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ आणि DLL म्हणजे डिप्लोमा इन लेबर लॉ या त्याच्याशी निगडीत असलेल्या डिप्लोमा क्षेत्राशी देखील तुम्ही ॲडमिशन घेऊन त्यामध्ये तुमचे करिअर घडवू शकता. या व्यतिरिक्त फॉरेन लँग्वेज डिप्लोमा हा देखील उत्तम पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असू शकतो. हे फॉरेन लँग्वेजेस यामध्ये जर तुम्ही शिक्षण घेतले तर तुम्हाला फॉरेन ॲम्बेसीज किंवा फॉरेनमध्ये ट्रान्सलेटर म्हणूनचे जॉब्स उपलब्ध आहेत. यामध्ये एक चांगलं करिअर तुम्ही घडवू शकता. या व्यतिरिक्त फॅशन डिझायनिंग डिप्लोमा ही एक संधी तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त MBA व त्या व्यतिरिक्त BBA व MBA यामध्ये देखील तुम्ही 12वी आर्ट्स नंतर तुमचे करिअर घडवू शकता. जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर 12वी आर्ट्स केल्यानंतर तुम्ही कॉल सेंटर यासारखे जॉब्स देखील सहजरित्या करू शकता. 12वी आर्ट्स केल्यानंतर प्रामुख्याने जे ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला पर्याय उपलब्ध राहतो तो म्हणजे BA. तर ही बॅचलर ऑफ आर्ट्स ही डिग्री मिळाल्यानंतर तुमच्याकडे पुढे शिक्षणासाठी कोणते पर्याय उपलब्ध असतात किंवा असू शकतात याची आपण पुढे माहिती पाहू.
BA झाल्यानंतर BPEd म्हणजेच PT टीचर म्हणून तुम्ही तुमचे करिअर निवडू शकता. BA झाल्यानंतर तुम्ही तुमची मास्टर्स डिग्री म्हणजे MA ही देखील तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी निवडू शकता. MA झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या फील्ड्समध्ये किंवा टीचर म्हणून देखील काम पाहू शकता. या व्यतिरिक्त BA झाल्यानंतर MA इन मास कम्युनिकेशन ही देखील पदवी किंवा याचे देखील शिक्षण तुम्ही घेऊ शकता. बॅचलर ऑफ जर्नलिझम म्हणजे पत्रकारितेमध्ये जर तुम्हाला आवड असेल तर त्यासाठीचे शिक्षण देखील तुम्ही BA झाल्यानंतर घेऊ शकता. या व्यतिरिक्त LLB व LLM हे पर्याय देखील तुमच्याकडे उपलब्ध आहेत. सायन्स आणि कॉमर्समध्ये जसे तुम्ही MPSC UPSCसाठी पात्र ठरू शकत होता, तसेच आर्ट्समध्ये BA ही डिग्री मिळवल्यानंतर देखील तुम्ही MPSC UPSC सारखे गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देण्यासाठी पात्र ठरू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही ड्रामाटायझेशन यामधला डिप्लोमा हा देखील तुम्ही करू शकता. हा डिप्लोमा केल्यानंतर फिल्म्समध्ये किंवा नाटकांमध्ये ॲक्टिंग करण्याची संधी व त्यामधले करिअर घडवण्याची संधी तुमच्याकडे उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त ॲडव्हर्टायझिंग अँड कमर्शियल मॅनेजमेंट डिप्लोमा हा एक आगळा वेगळा डिप्लोमा देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे. BA झाल्यानंतर सब इन्स्पेक्टर्सच्या एक्झाम्स म्हणजे तुमचे जे BSF, CRPF व CISF हे जे रिझर्व्ह सिक्युरिटी फोर्सेस आहेत यासाठीच्या ज्या काही एक्झाम्स गव्हर्नमेंट वेळोवेळी उपलब्ध करत असतं त्यासाठी तुम्ही पात्र ठरू शकता. या व्यतिरिक्त आज रोजी नव्याने उभारीस आलेला एक व्यवसाय म्हणजे हा इव्हेंट मॅनेजमेंट. ह्या इव्हेंट मॅनेजमेंटचा डिप्लोमा करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. आता आपण आत्तापर्यंत 10वी नंतर लगेचच तसेच 10वी व 12वी सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्समधून शिक्षण घेऊन कोणत्या फील्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो याची माहिती पाहिली. आम्ही सांगितलेल्या फील्ड्स व्यतिरिक्त अन्य अनेक फील्ड्स करिअर घडविण्यासाठी आज रोजी उपलब्ध आहेत. अशा कोणत्या फील्ड्स तुम्ही आम्हाला व इतरांना सुचवू इच्छित असाल तर कमेंट्स करून नक्की सांगा. व हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.